बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली। ही बैठक परिमंडळ 2च्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीला नाशिक रोड परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी समीर शेख, सलीम शेख, हाजी मुलानी, अहमद शेख, जावेद शेख, रिजवान शेख तसेच नाशिक रोड येथील मस्जिदचे ट्रस्टी उपस्थित होते। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल साळुंके, पोलीस हवालदार संध्या कांबळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते। नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन मुस्लिम बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत मार्गदर्शन केले। बकरी ईद निमित्त ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। आज नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी आगामी 17 तारखेला होणाऱ्या बकरी ईद सणाच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची व इतर शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली। सदर बैठकीमध्ये त्यांच्या काही अडीअडचणी आहेत का याबाबत जाणून घेण्यात आलं व बकरी ईदच्या अनुषंगाने काय काय प्रिकॉशन घेणं अपेक्षित आहे व उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्याबाबतची त्यांना माहिती देण्यात आली। सदर सणाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा व्यवस्थित तैनात राहणार आहे। तरी या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्वांना सांगते की कुणीही या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि सोशल मीडियाच्या आधारे कुणी जर पोस्ट व्हायरल करत असेल किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलिसांना त्याबाबतची माहिती द्या, म्हणजे पोलीस त्यामध्ये इंटरव्हेन करून पुढील कारवाई या ठिकाणी करतील। मी नाशिक शहर पोलीसच्या वतीने सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा देते। लोकशास्त्र न्यूजसाठी दिशा कटनर, नाशिक रोड।